प्रश्नांची उत्तरही आम्ही देणार आहोत। त्यासाठी आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक। नाईक सर, स्वागत आहे तुमचं। तुम्ही देखील तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0226663025। पुन्हा एकदा फोन नंबर सांगतो 02266630235। तुम्ही मात्र एक करायचंय की तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग प्रश्न विचारायचे। सगळ्यात सुरुवातीला आपण त्या इन्फोसिसचा जो मी उल्लेख केला त्याच्यावरून सुरू करूया की इन्फोसिसचा रिझल्ट चांगला आलेला आहे, पण मग त्याच्यामुळे जी करंट सिच्युएशन आहे तर ती व्यवस्थित सेटल होईल, बाजारातली निराशा जी आहे ती कमी होईल अशी नसं आपल्याला म्हणता येणार नाही। कारण जर आपण बघितलं की मार्केट्स जे काही स्लगिशनेस किंवा जो काही आतापर्यंत निराशेचं वातावरण आहे ते त्याला एक कारण असं नाहीये। त्याला जे एक व्याजदराचं कारण नक्कीच आहे। इन्फोसिसचं जर आपण रिझल्ट बघितलं तर डेफिनेटली त्यांना एक्सपोर्ट ओरिएंटेड असल्यामुळे डॉलर जो महाग होत चाललाय त्याचा फायदा नक्कीच मिळतोय। पण जर तुम्ही बाकी ब्रॉडली बाजाराकडे बघितलं तर आपण अजूनही चढत्या व्याजदराच्या सिनारिओमध्ये आहोत। 25 ऑक्टोबरला आरबीआयची पॉलिसी येईल, कदाचित अजूनही एक्सपर्ट्सना असं वाटत नाही की व्याजदर कमी केले जातील। जेव्हा व्याजदर वाढत असतात तेव्हा स्मॉल अँड मिड कॅप्स आपण मगाशी बघितलं त्यांना नेहमीच त्रास होत असतो, कारण त्यांचं इंटरेस्ट बर्डन जे असतं, कारण त्यांनी कर्ज घेऊन बिझनेस करत असतात तर ते इंटरेस्ट बर्डन नक्कीच वाढलेलं असतं। ॲट द सेम टाइम गुंतवणूकदाराची किंवा खरेदी करणाऱ्याची खरेदी करण्याची क्षमता कमी झालेली असते, कारण त्याचे ईएमआय आणि बाकीचे चार्जेस महागाईमुळे ओव्हरऑल खरेदी करण्याची क्षमता कमी झालेली असते। त्यामुळे मग त्यांच्या सेलवरती देखील परिणाम होत असतो। हे दोन्ही फॅक्टर आपण जर बघितले, ह्याला कपल करून जर आपण बघितले तर पॉलिटिकल सिनारिओ जो आता राजकीय परिस्थिती भारतामध्ये आहे किंवा त्याला आपण थोड्याशा काही अर्थाने म्हणू शकतो की पॉलिसी पॅरालिसिस, बऱ्याचशा गोष्टींवरती काम करण्याचं अजूनही बाकी आहे। मी जर बघितलं तर जर इंटरेस्ट रेटच्या मुळे जे कंपनीजना त्रास होणार आहे त्यामध्ये येत्या काही काळामध्ये तुम्ही डीएलएफ, सिमेंट कंपन्या किंवा कन्स्ट्रक्शन कंपन्या तसेच स्टील कंपन्यांना देखील त्रास होताना दिसू शकतो। ऑटो इंडस्ट्रीच्या ज्या सियाम म्हणून जी त्यांची ऑर्गनायझेशन आहे त्यांनी आधीच भाकीत केलंय की यावेळेचा ऑटोचा सेल कमी होऊ शकतो या वर्षीचा। त्यामुळे हे सगळे जर फॅक्टर आपण बघितले तर असं कुठचंही आणि मग इंटरनॅशनल परिस्थिती जर आपण बघितली तर ग्रीसचा प्रॉब्लेम आहे। सो नैराश्याचं वातावरण चालू राहायला बरीच कारणं आहेत। आणि तसंच मी म्हटलं की राजकीय परिस्थितीमध्ये आपण बघितलं की बरेचसे डिसिजन्स अजूनही पेंडिंग आहेत। जीएसटी वरती काम होणं बाकी आहे, कारण गव्हर्नमेंटला बाकी स्वतःच्या करप्शन इश्यू मधनच बाहेर पडताना थोडासा वेळ लागत असल्याने कदाचित हे पॉलिसी पॅरालिसिस होत आहे आपल्याकडे। त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काही काळामध्ये हे वातावरण तसंच चालू राहू शकतं येत्या काही काळ। परत मी म्हणेन की मार्केट्स, एक सुंदर वाक्य एका तज्ज्ञांनी म्हटलं होतं, त्यांनी असं म्हटलं की आपल्याला नेहमी असं वाटतं की इकॉनॉमिक आउटलुक जो येतो त्याच्यानंतर मार्केट्स फॉलो करतात त्याला। म्हणजे जर आर्थिक तज्ञांचा एखादा आउटलुक आला, एखादं भाकीत आलं तर त्याला मार्केट्स फॉलो करताना आपल्याला दिसतं। पण त्यांचं असं म्हणणं होतं की तसं नसतं, की उद्या जर आपल्याकडे मार्केट्स परत वरती जायला लागले आणि शॉर्ट टर्म मध्ये मार्केट्स वरती कसे जाऊ शकतील, तर जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा फ्लो हाच मार्केट्सना शॉर्ट टर्म मध्ये ड्राईव्ह करताना दिसतो। जर परदेशातनं जास्त गुंतवणूक येताना दिसली आपल्याला परदेशी गुंतवणूकदारांची तर मार्केट्स परत वरती जाताना आपल्याला दिसू शकतात। आणि मग हे सगळे इश्यूज जे मी आता बोललो ते मार्केट्स दुर्लक्ष करू शकतात त्याच्याकडे आणि परत मार्केट्स रिबाउंड होताना देखील आपल्याला दिसू शकतं। पण सध्याच्या परिस्थितीला असं कुठचंही कारण शॉर्ट टर्म मध्ये दिसत नाहीये। आणि दुसरं मी मगाशी म्हटलं तसं की आपण इंटरेस्ट रेट सायकल मध्ये आहोत, जे मार्केट्सला काही काळ हर्ट करू शकतं, काही काळ त्रास देऊ शकतं। पण शॉर्ट टर्म मध्ये मार्केट्स स्टील लुक लिटिल पेनफुल, बट ॲज आय सेड की हे एक इंटरेस्ट रेट सायकल आहे। थोडंसं पॉलिसीच्या फ्रंटवरती गव्हर्नमेंटनी जर ऍक्शन घेतली तर आपण नक्कीच लॉंग टर्म स्टोरी अजूनही स्ट्रॉंग दिसते। थोडासा वेटिंग गेम पण खेळायलाच लागेल त्याच्यात। ऍब्सोल्युटली। आपल्याला फोन यायला सर सुरुवात झालेली आहे। संध्या कुलकर्णी आपल्याला प्रश्न विचारतायत ठाण्याहून। नमस्कार संध्या, तुमचा प्रश्न सांगा। नमस्कार। 61 वर्षीय निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने ज्याला पेन्शन मिळत आहे त्याने आपला फंड आणि ग्रॅच्युइटी याची गुंतवणूक कशी करावी, म्हणजे कोणत्या प्रमाणात करावी आणि हे गुंतवणूक त्याची सेफ राहील जास्त? आणि चांगला प्रश्न आहे तुमचा। जर तुम्ही 61 वर्षाची जर आपण बघितलं आणि सरकारी निवृत्ती म्हणजे सरकारी नोकरीला निवृत्ती आलेली आहे आणि पेन्शन देखील आहे, तर आम्ही नेहमी बघतो की
तुम्ही जेव्हा सुरुवातीला रिटायर होता त्या सुरुवातीच्या काही 2-3 वर्षांमध्ये तुम्हाला जे पेन्शन येत असतं ते आणि थोडीशी एक अमाऊंट तुम्हाला पुरेशी होते तुमच्या मंथली इन्कम साठी. कारण सुरुवातीला पेन्शन अमाऊंट एवढी त्रासदायक वाटत नाही, खूप कमी अशी वाटत नाही आपल्याला. मात्र नंतर काय होतं की जसजसं तुमचं वय वाढतं 3-4 वर्षांनंतर तुमची पेन्शनची अमाऊंट महागाईच्या याला मॅच करताना आपल्याला बऱ्याचदा दिसत नाही. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की अशा वेळेला काय केलं पाहिजे, तर तुम्ही मनातल्या मनात असं विचार करा की तुमची रिटायरमेंट आता झाली नाहीये, तुमची रिटायरमेंट अजून 2-3 वर्षांनी आहे. जोपर्यंत तुम्ही मॅनेज करू शकता पेन्शनमध्ये पुढची 2-3 वर्ष त्याच्यात मॅनेज करा. आता जी तुम्हाला ग्रॅच्युटी आणि बाकीची गुंतवणूक मिळाली ती क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा क्युम्युलेटिव्ह अशा म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला इमिजिएटली परतावा येणार नाही, पुढचे 2-3 वर्ष हे पैसे वाढतील असं बघा. तुमचं मुद्दल अजून वाढेल आणि मग 2-3 वर्षानंतर थोड्या अमाऊंटला तुम्ही व्याज देणाऱ्या गुंतवणुकीमध्ये कन्वर्ट करत जा. पुढचा प्रश्न सर आपल्याला आलेला आहे. गिरीश विचारतात बोरिवलीहून. नमस्कार गिरीश, तुमचा प्रश्न सांगा. नमस्कार, मी बँकिंग सेक्टर मधल्या SBI किंवा इतर प्रायव्हेट बँक किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ज्याच्यामध्ये लार्सन अँड टोब्रो आणि टेलिकॉम सेक्टर याबद्दल आपला आउटलुक काय, त्याबद्दल जरा सांगितलं बरोबर. माझं नेहमी असं मत असतं की सेक्टरकडे आपण बघितलं नाही पाहिजे. जर आपण बँकिंग सेक्टर बघितलं तर बँकिंग सेक्टरमध्ये देखील चांगल्या बँक्स आहेत, वाईट बँक्स आहेत. जर आपण 2 बँकचं उदाहरण घेतलं म्हणजे ही स्टॉक बद्दलची टिप नाही असं आपण आधीच सांगितलं पाहिजे, क्लिअर करूया की स्टॉक बद्दलची टिप नाही आहे. पण 2 बँका, मग तुम्ही एका PSU बँककडे जर बघितलं, बँक ऑफ बरोदा जी सगळ्यात चांगली मॅनेज केलेली बँक आहे PSU मध्ये, आणि दुसऱ्या साईडला प्रायव्हेट बँकमध्ये बघितलं तुम्ही HDFC बँक. सो त्या दोन्ही बँक मध्ये जर तुम्ही बघितलं त्या दोन्ही व्याजदराच्या सायकलमधनं जात आहेत. त्या दोघांनाही व्याजदराचा त्रास होत राहील येत्या काही काळामध्ये. ॲट द सेम टाइम दोन्ही बिझनेसेस वेगवेगळ्या प्रकारे मॅनेज केले जातात आणि त्यामुळे दोन्ही बिझनेसेसचे प्रॉफिट्स वेगवेगळे आहेत. ॲट द सेम टाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज बघा, कन्स्ट्रक्शन कंपनीज बघा, तुम्हाला अशा स्टोरीज भरपूर मिळतील. टेलिकॉममध्ये बाय अँड लार्ज सगळ्यांनीच एक्सेसेस क्रिएट करताना आपल्याला बघितलेत, सगळ्यांनीच लायसन्सवरती पैसे खर्च केलेले आहेत, सगळ्यांनीच केवळ ग्राहकांच्या मागे जाण्यासाठी पैसे म्हणजे रेट्स कमी करताना आपल्याला बघितले. पण आपण बघू शकतो की 2 स्टोरीज मी वाचत होतो की युनिनॉरने परत टेलिफोनचा दर कमी केला होता. ॲट द सेम टाइम एअरटेलने म्हटलं नाही आम्ही टेलिफोनचे दर पर मिनिट दर वाढवतो आहोत. सो मी दुसरी कंपनी प्रिफर करीन ह्याच्यामध्ये. परत मी सांगेन की स्टॉकची टिप नाही आहे, पण ॲट द सेम टाइम ज्या कंपनीकडे ग्राहकाला प्राइस महागाईच्या काळामध्ये ग्राहकाला प्राइस वाढवून देण्याची क्षमता आहे, म्हणजे ते कॉस्ट आहे ती ग्राहकाकडे पास ऑन करू शकतात, बिझनेसेस स्ट्रॉंगली मॅनेज करू शकतात, असे तुम्ही स्टॉक्स विचार केलं पाहिजे, असे स्टॉक्स तुम्ही पिक केले पाहिजे. आणखीन तुमच्याशी काही मुद्द्यांवर चर्चा करायची, खास करून डॉलरचे दर वधारल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा नेमका कसा काय परिणाम होऊ शकतो येत्या काळात हे देखील जाणून घ्यायचं.